नमस्ते. बुक ब्रोच्या आजच्या या ताज्या भागात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि खरोखरी सहर्ष कारण खरं तर मी आज दमलोय. दिवसभर काय काय चालू होतं, पण आत्ता माझा मस्त फ्रेश मूड आहे. आज सकाळी SNDT कॉलेज होम सायन्स आहे, तिथे आमच्या मॅडम आहेत, प्राध्यापिका डॉक्टर मुक्ताजा मटकरी मॅडम. त्यांनी मला निमंत्रित केलं होतं. तिथल्या कल्चरल क्लब जो आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं. त्यामुळे एक इंग्रजीत तिथे व्याख्यान मी जोडून आलो. संस्कृती वगैरेवर ते नंतर करतो अपलोड, ज्यांना आवडेल त्यांनी तेही जरूर बघा. त्याच्यानंतर कामं होती, थोडे पेशंट्स होते आणि बाकीही सगळा दिवस एकूण खरं तर व्यग्र होता. आणि आता खरं थोडा दमलोय आणि झोपण्याकडे, पण आपलं बुधवारचं बुकब्रोचं व्रत तोडायला नाही पाहिजे. आणि त्यामुळे म्हटलं आता काय पुस्तक घेऊया. तर असं मस्त निवांत करणारं ना एक पुस्तक मला पाहिजे, की मन छान खळखळून प्रसन्न झालं पाहिजे, हसायला पाहिजे. आणि त्यामुळे आजचं पुस्तकही मी तसंच छान निवडलंय आणि माझी खात्री आहे तुम्हाला आवडेल. भरपूर हसा, अजिबात संकोचू नका. हा एपिसोड आवडला तर खूप स्माइली टाका, कारण आज आपण एका विनोदी साहित्यातल्या एक उत्तम आदर्श असलेल्या एका पुस्तकावर बोलणार आहोत. आणि ते आहे थट्टा मस्करी. इथे तुम्हाला दिसेल डॉक्टर रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी, थट्टा मस्करी, पद्मगंधा प्रकाशन. आता ना खरं तर हे पुस्तक माझ्या घरी बरेच दिवस होतं बरं का. पण हे एक नशीब असतं की कधी आपण कुठलं पुस्तक वाचू आणि कुठल्या पद्धतीने वाचू. तर हे या रवींद्र सरांनी मला खरं तर हे गिफ्ट पाठवलंय आणि त्यांनी मला असं इथे लिहिलं होतं की प्रिय आशुतोष राव, अभिप्रायार्थ. तर मी तेच पहिल्यांदा असं वाचून इतका चाट झालो होतो की प्रिय आशुतोष राव, मला आशुदा म्हणतात, आशू म्हणतात, सर म्हणतात, पण आशुतोष राव हे अगदी मला खूप वेगळं वाटलं. आणि पण त्यातला मजेचा भाग मी टिपला आणि त्याच्यानंतर मी लगेच अर्पणपत्रिका बघितली. कारण मला अर्पणपत्रिका बघितली ना की पुस्तकाचं आणि लेखकाचं एकंदर काय असेल, त्याचा कस काय असेल, या सगळ्या निर्मितीचा याचा कधी कधी अंदाज येतो. तर ती अर्पणपत्रिका मला फार आवडली, की कुठल्या जीवलगाला वगैरे दिली तर आपण समजू शकतो, पण त्यांनी असं लिहिलंय, वाचनाची आवड जपणाऱ्या वाचकांसाठी. इतकी सहज, साधी आणि निर्मळ अशी ती अर्पणपत्रिका होती. आणि मला लक्षात आलं की या पुस्तकातला जो विनोद असणार आहे तो निर्विष असणार आहे, तो निर्मळ असणार आहे. आणि खरोखरी पुढे इतके लेख आहेत या पुस्तकात. एक मला वाटतं निदान एक 15 लेख तरी आहेत आणि काही काही मोठे आहेत, काही छोटे आहेत. आणि कधी खो खो मी वाचताना हसलो, कधी मनातल्या मनात हसलो, कधी गालातल्या गालात हसलो, पण मजा आली. आणि आजही मी काही काही तुम्हाला उतारे वाचून दाखवणार आहे. आणि अर्थात बुक ब्रोचं एक खास विश्लेषण जे असतं ते देखील तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. पण तुर्तास आपण पहिल्यांदा आधी मुळात अभिनंदन करूया, कारण आज चांगला निर्विष निर्मळ विनोदच पटकन मला मराठीत दिसत नाही. म्हणजे डिजिटल माध्यमं अनेकदा जी विनोद घेऊन येतात तो अगदी अश्लील नसला तरी कमरेखालचा अनेकदा असतो आणि त्यातही खूप पंच असतो असं मला वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्राला आत्रे आणि पु ल देशपांडेंची परंपरा आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीचा खरं तर गंगाधर गाडगिळांचा विनोद आहे. मुळात त्याच्या आधी जाऊन म्हणजे गडकरींपासूनच एक खरं तर खूप वेगवेगळ्या जॉनर्सचे विनोद आपल्याकडे आलेत. संत वाङ्मयात कितीतरी चांगला खरं तर विनोद आहे. मध्ये मी म्हणलेलं तसं गौरी देशपांडेच्या विंचुर्णीचे धडे इतकं गंभीर पुस्तक आहे, त्यातही मला विनोद आढळला होता आणि मी लेख लिहिला होता विंचुर्णीचे विनोद नावाचा. आणि त्या सगळ्या परंपरेनंतर आता आपण आल्यावर असं मला कुठेतरी वाटतं ना की अडकल्यासारखं आहे का काय थोडंसं. आणि म्हणून मला हे पुस्तक खूप दिलासा देणारं वाटतंय. थट्टा मस्करी, डॉक्टर रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी, पद्मगंधा प्रकाशन. आमच्या कटू संगीतमय आठवणी. रात्रीचे 9:30 वाजले होते. आम्ही आमच्या हॉलमधील दिवाणावर लोळत लोळत टीव्हीवरील 9:30च्या मराठी बातम्यांचा आनंद घेत होतो. आम्हाला हे बातमीपत्र फार आवडते, कारण केवळ इथेच सात्विक बातम्या पाहायला मिळतात. आम्ही पाहत असलेल्या बातमीत एका महिलेची यशोगाथा आम्हाला पाहायला मिळाल्याने आम्ही प्रचंड आनंदी होऊ लागलो होतो न होतो. तोच आमचे 9वीत असलेले चिरंजीव अचानक हॉलमध्ये आले. आमच्या हातातील रिमोट हिसकावून घेत आम्हाला म्हणाले, पप्पा त्या फालतू बातम्या बंद करा, मला इंडियन आयडॉल ज्युनियर बघू द्या. 1 रुपयाही कमावण्याची अक्कल नसलेल्या त्या कुमारवयीन बालकाचे हे बोलणे आम्हाला तीव्र राग आणून गेले. रागाच्या भरात आम्ही बोललो, अरे गाढवा, अक्कल फिक्कल आहे का नाही तुला? त्या तुझ्या गाण्यांनी पोट भरणार आहे का? थोडा अभ्यास करत जा, जेव्हा पाहावं तेव्हा गाणं.
टीव्हीवर नाहीतर मोबाईलवर. पागल झाली आहेत तुम्ही सगळी कार्टी. आमच्या या क्रोधपूर्ण वक्तव्यावर चिरंजीव दुःखी झाले आणि तिथून निघून गेले. त्यांच्या प्रस्थानानंतर आम्हीही आपली ही अशी मनोभूमिका संगीतद्वेष्टी का झाली या विचारात गुंतत गेलो आणि मनातल्या मनात आमच्या बेसुऱ्या आठवणी जाग्या होत गेल्या. आता तुम्ही बघा हे किती इंटरेस्टिंग आहे. हा मी मुद्दाम या लेखाचा, विनोदी लेखाचा पहिला परिच्छेद तुम्हाला वाचून दाखवला की एक सगळ्यात त्या शैलीचा जो विशेष आहे या लेखकाचा तो आपल्याला कळतो की त्याला एक ग्रँडिओज आहे. आणि मुळात जेव्हा एखादी साधी सोपी गोष्ट सांगायची असते आणि तेव्हा ती अति अलंकारिक भाषेत सांगितली जाते तेव्हाच त्याला विनोद निर्मिती पहिल्यांदा मुळात होत असते. त्यामुळे ग्रँडिओज यूज टू कॅरी द ट्रिव्हियालिटी ऑफ लाईफ हाच आधी एक विनोदी भाग असतो आणि जो इथे आपल्याला खूप प्रकर्षाने मला आढळताना दिसतोय. त्याच्यामुळे इतकं आहे ना, एकतर आम्ही असं म्हणणं येतात की आम्ही आमच्या हॉलमधील दिवाणखान्यात लोळत होतो, आम्हाला हे बातमीपत्र फार आवडते. तो आम्हाला जो आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आणि बोलका आहे. आणि दुसरं मग अचानक ते जे सगळं असं रुबाबातलं बोलणं असतं त्याच्यात एकदम वाक्य मध्ये काय येतात, पप्पा त्या फालतू बंद बंद करा बातम्या. किंवा असं येतं की अरे गाढवा अक्कल फिक्कल आहे का नाही. म्हणजे आधीची शैली कुठे आणि ही अस्सल प्राकृतातली मध्ये येणारी वाक्य कुठे. त्याचा जो कॉन्ट्रास्ट आहे ना त्यांनी देखील विनोद निर्मिती होत असते. आणि खरं तर घटना म्हणून किती साधी आहे ना ती, पण रंगवत कसा लेखक नव्हतो त्यावर विनोद निर्मिती होते. तुम्हालाही वाटतं अरे काहीतरी आता मस्त आपण पुढे वाचणार आहोत आणि खरंच आहे ते सगळं प्रकरण. तुम्ही तो लेख आवर्जून वाचा. पण त्याचा जो शेवट आहे त्या प्रकरणाचा, या आमच्या कटू संगीतमय आठवणीचा, तो मला फार मस्त असा वाटला होता. कारण तो असा मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यात त्यांनी ती आठवण काय असते की ज्याच्यामुळे लेखक इतका हर्ट झालेला असतो ती अशी आहे की घडले असे की त्या दिवशी शाळेत आमचे गणिताचे गुरुजी आले नव्हते. ते न आल्यामुळे त्यांच्या जागी आमचे क्रीडा शिक्षक शेख गुरुजी केवळ टाइमपास म्हणून येऊन बसले. रंगीन मिजाजचे आणि गझल शौकीन गुरुजी ते वर्गात आल्या आल्या त्यांनी एकेकाला उभं केलं आणि आपलं आवडतं गाणं म्हणायला लावलं. आता आमची वेळ जेव्हा आली तेव्हा आम्ही नटश्रेष्ठ अमिताभ बच्चन यांचे कालानुरूप लोकप्रिय असलेले तेव्हाचे मजबूर या चित्रपटामधले गाणे म्हणायला सुरुवात केली. या गाण्याची सुरुवात गद्यरूपी ज्या शब्दांनी सुरू होते ते शब्द कभी सोचता हूं कि मैं कुछ कहूं असे म्हणायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सूर शौकीन शेख गुरुजी मोगल आक्रमकाप्रमाणे आमच्यावर खवळले. हातातील डस्टर त्यांनी आम्हाला फेकून मारले आणि म्हणाले, गधे के बच्चे, तेरे बाप ने भी कभी कोई गाना पढ़के सुनाया था. गुरुजी हे क्रीडा शिक्षक असल्याने त्यांचा नेम तेव्हा चुकला, पण त्यांचे जिव्हारी शब्द मात्र आमच्या काळजात जाऊन रुतून बसले. आमचे अति कोवळे मन तेव्हा हा विचार करत स्वतःशीच म्हणाले होते की घरीदारी जर संगीताने घात होत असेल तर त्या संगीताला आपल्या आयुष्यातून वगळून टाकूनच त्यावर मात करून टाकूया. आता किती इंटरेस्टिंग आहे ना. एकतर एकदम ते शेख गुरुजी येतात, ते उर्दू मिश्रित हिंदीत बोलतात, त्यांचे कॅरेक्टर 3 ओळीत अख्खा लेखक उभं करतो. सोपं नाही, आपल्या डोळ्यासमोर येतात. डस्टर ते मारतात, तो चुकतो. त्याच्यावरची टिप्पणी ते इतकी मस्त आहे की गुरुजी हे क्रीडा शिक्षक असल्याने त्यांचा नेम तेव्हा चुकला. मी खूप हे वाक्य पहिल्यांदा वाचल्यावर हसत होतो. कहाणी एका राहून गेलेल्या लग्नाची असं एका लेखाचं शीर्षक आहे आणि मस्त लेख आहे तो. दीर्घलेख आहे, खरं तर विनोदी अख्खा. आणि त्यांच्याच भाषेत ती कहाणी आहे 2014 मधल्या अमितची, जो 30 वर्षाचा वगैरे आहे आणि त्याचं आता वय उलटून चाललंय. अनेक स्थळं येतात पण तो काही मुलींना पसंत करत नाही. तर त्याच्यात तुम्हाला मला वाचून काय दाखवायचं होतं की अनेक गावच्या मुलींचं जेव्हा त्याच्या समोर सगळं येतं, स्थळं येतात, तेव्हा तो नाकारताना पंक्तींचा, काव्य पंक्तींचा आधार घेतो आणि त्या खूप विनोदी आहेत. उदाहरणार्थ, मुंबईच्या पोरीला म्हणे असते फार घाई, मुंबईच्या पोरीला म्हणे असते फार घाई, तिची वाट बघण्यातच जन्म वाया जाई. रायगडच्या मुली बघ असती शूरवीर, स्पष्ट बोलांनी मारतील काळजातले तीर. म्हणजे ही काय असते ना की विनोदी लेखन करणाऱ्या माणसाला शब्दांची करन्सी, शब्दांची टेनॅसिटी खूप चांगली माहिती असायला लागते. एक्झॅक्टली कवीलाही जशी माहिती असायला लागते तशी. फक्त कवी ते शब्द खूप वेगळ्या पद्धतीने वापरत असतो आणि विनोदी लेखक वेगळ्या पद्धतीने वापरत असतो. पण दोघांचा जो अभ्यास असतो ना, मूळ शब्दांचं वजन कसं आहे, शब्द कसे वाजणार आहेत, शब्दांचा नाद कसा येणार आहे, शब्दांचं कुठलं यमक साधणार आहे,
शब्द सुसंगत कानाला वाटणार आहेत का, मनात वाचताना वाटणार आहेत का, याचा एक सहज अभ्यास चांगल्या कवीला आणि चांगल्या विनोदी लेखकाला असतो, तसा इथे आहे. आणि त्यामुळेच ते म्हणतात की नाशिकच्या पोरी म्हणजे देवभोळ्या फार, आठवड्याला करावे लागतील उपवास तुला 4. औरंगाबादची मुलगी म्हणजे ऐतिहासिक ऐवज, नवऱ्याला दचकवते रोज, समजते भित्रे ऐवज. आता इथे कोण कोण गावच्या सगळ्या मुली तुम्ही ऐकत असाल, तुम्हाला काही जर टीका वगैरे यावर करायची असेल तर ती रवींद्र तांबोळींकडे करा, मी आपलं त्यांचं वाचून दाखवतोय. असल्या गावची पोरगी म्हणजे मोठा कुटुंब कबिला, आयुष्यभर पाहुणे राहतील बघा साथीला. आता परभणी, त्यांनी कुठल्याच गावाला सोडलं नाहीये. परभणीची पोर म्हणजे टाळकीची ज्वारी, भांडलास तू रोज जरी तीच पडेल भारी. जालन्याच्या पोरीला असते दुष्काळाची सवय, किती जरी कमावले तरी म्हणेल मला खूप हवंय. आणि जळगावची पोरगी, कारण सगळं खानदेश म्हणजे काय दागिने ना, जळगावची पोरगी म्हणजे उन्हाचा तडाखा, खर्चाने जाशील भाजून पाहून तिचा धडाका. नागपूरची पोरगी म्हणजे उन्हाळ्याचे ऊन, हौसेसाठी तिच्या बघा काढावे लागेल ऋण. आणि अशा पद्धतीने ते सगळं वर्णन करता करता आता अगदी नगर आणि पुणेच राहिले दोन. मग नगरच्या मुलींबाबत सावध राहणे गरजेचे, स्वप्न त्यांच्या मनात पुण्यात स्थायिक होण्याचे, हे एक नंबर आहे. आणि पुण्याची मुलगी, आता आमच्या गावची, पुण्याची मुलगी बघ जगाला तुच्छ मानते, पुण्याची मुलगी बघ जगाला तुच्छ मानते, आपल्या सुखासाठी ती नवऱ्यालाही दुःखी करते. महाराष्ट्रातील जवळजवळ साऱ्या भूभागातील प्रौढ कन्या आपल्या याला मुळीच योग्य नसल्याची जाणीव असल्याने अमित तेव्हा खंतावून गेला. त्याची ती खंतावलेली अवस्था त्याला मध्यान्ह प्राशनाच्या सवयीकडे घेऊन गेली वगैरे वगैरे. आणि मग त्या एक अमितचं थोडक्यात त्यांनी एक अख्खं कॅरेक्टर तिथे रेज केलंय. आणि इतका हा सगळा छान विनोदी जो आहे त्याचा शेवट हा मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटलाय, कारण तो ना तो कालसुसंगत आहे. आणि लेखकाची जी बारीक समाजाचं जे निरीक्षण आहे ते त्याच्यातनं दिसतं, म्हणजे अगदी असांकेतिक आहे. आणि असा आपल्याला आधी हा पटकन विनोद आढळणार नाही. त्याच्यावर ते म्हणतात की दुपारी रॉयल स्टॅग रूपी शाही काळविटाचे तीर्थ यथेत्त प्राशन करून अमित आपल्या घरी वामकुक्षीतील जामकुक्षी घेत होता. तेव्हा त्याला असा भास झाला की त्याची कन्नड भाषक मोलकरणी जवळ येऊन त्याला काही सांगते आहे. काही वेळाने त्याला अंधुकपणे असेही जाणवले की खजुराहोची सारी शिल्पे त्याच्या अंगा खांद्यावर खेळत आहेत. कातरवेळी अमितला जेव्हा जाग आली तेव्हा त्याच्या उशाशी यक्कम्मा नावाची ती मोलकरणी बसून होती. दुर्योधनाप्रमाणे त्याच्याकडून आयुष्यभर पोषण्याची हमी मागत होती. त्याच्या दैनंदिन गरजा पुरवण्याचे आश्वासन स्वतःहून देत होती. प्रौढ वयातल्या नवथरपणातून अमितने सगळे काही कबूल केले आणि महाराष्ट्राचा एक पिंपळ एका मुंजाला मुकला. लग्न जरी राहून गेले तरी लिव्ह इन रिलेशनशिपचा फायदा अमितला मिळवून देण्यात त्याचं नशीब यशस्वी झालं. कारण ही जी सखी त्याला दैनंदिन सहवासासाठी मिळाली होती ती मात्र येताना पॅकेज रूपी गिफ्टच घेऊन आली होती. त्या अद्भुत भेटीत तिच्यासह तिच्या 2 लेकी, 2 जावई, 1 नातू असे 1+5चे कुटुंब वत्सल घरगुती पॅकेज होते. म्हणजे बघा केवढा एक वेगळाच एकदम परिसर, समाजातली एक 4 बंद खिडक्यांच्या आड होणारी जी ट्रान्झॅक्शन्स असतात, जी देवघेव असते आणि जी आपल्या भारतीय समाजात पटकन उच्चारित केली जात नाही, ती किती विनोदी लेखात देखील अचूकपणे बाहेर आली आहे ती. आणि मला असं वाटतं की हे फार मोठं श्रेय आहे की असं अख्खं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींवर विनोदी काव्य लिहिता लिहिता अचानक लेखन एक समाजाचं अगदी वेगळं असं चिंतन आपल्यासमोर करून आणतो आणि आरसा दाखवतो समाजाला. या पुस्तकामधलं जे सगळ्यात शेवटचं प्रकरण आहे ते म्हणजे विडंबन शैलीचा एक अजोड नमुना आपल्याला म्हणायला लागेल. जी सरकारी एक परिपत्राची नेहमी भाषा असते खास, म्हणजे शासन दरबारची मराठी मला कळलेलीच नाहीये आजतागत खरं सांगायचं तर, पण ती आहे अस्तित्वात. त्याचं कारणही आपल्याला माहिती आहे, त्याचं काहीतरी एक लॉजिक असणार, पण त्यामुळे आपल्याला कधी कधी हसू येतं. आणि लेखकांनी इतकं एक मस्त विषय ती शैली वापरत घेतलाय. तर त्यांनी लिहिलंय महाराष्ट्राची पहिली कविगणना 2018. आता बघा, महाराष्ट्राची पहिली कविगणना 2018. आणि मग त्यांनी असं केलं की 2018 साली ही महाराष्ट्रातली सगळी जी कवी आहेत त्यांची गणना करायचं आता हे शासकीय परिपत्रक बाहेर आलंय. त्याच्यामुळे लगेच सुरू होतं की कवी प्रगणक आणि पर्यवेक्षकांकरता सूचना पत्रिका.
म्हणून एक लगेच सूचना पत्रिका. प्रकरण 1 प्रास्ताविक कवी गणनेची पार्श्वभूमी. मग त्यात 1.0, 1.1, 1.2 असे सगळे वेगवेगळे मुद्दे येतात. ते मुळातनं तुम्ही वाचा. मला शेवटच्या वाचायच्या तळटीप. आता शहरात फक्त मंगलाष्टक लिहिणाऱ्या कवी आणि कवयित्रींची एक जमात असते. ते हौशी कवी असतात. सहसा सदन घरातलेच असतात. त्यांच्याशीही संपर्क साधावा, कारण अत्यंत कष्टाने त्यांनी अनेक सिनेगीतांच्या चालीवर ही रचना केलेली असते आणि त्यांचे नाव कवी म्हणून नोंदवायचे असल्यास त्यांना स्पष्टपणे सांगावे की यासाठी शुल्क पडेल. आता प्रपत्र 1 आहे की याच्यात प्रपत्र 1, 2 म्हणजे याच्यात एक पुन्हा उदास कवी, भकास कवी, शिखर कवी, तळ कवी, पुरस्कृत कवी, तिरस्कृत कवी अशा सगळ्या क्लासिफिकेशन्स आहेत. आणि काय संतापी कवी, बैठे कवी, उभे कवी, अचाट कवी, पुचाट कवी, मान्य कवी, अमान्य कवी, उल्लेखित कवी, अनुल्लेखित कवी. क्या बात आहे. म्हणजे एक एक इतक्या सहजपणे ती जी यादी येते अख्खं मिमिकिंग द गव्हर्नमेंट लँग्वेज, म्हणजे लँग्वेज ऑफ जे रजिस्टर असतं भाषेचं, तर ते इतकं सुंदररित्या विनोदात त्यांनी वापरले. आणि मग अशी सगळी प्रपत्र येत जातात आणि सगळ्यात शेवटी अर्थात परिशिष्ट येतं, ती सरकारी भाषा असल्यामुळे. मग परिशिष्ट ट संबोधनांचा अर्थ. मग आता त्या सगळ्या ज्या कवींची नावं आहेत त्यांचे अर्थ आहेत तिथे. त्यात असं लिहिलंय त्यांनी की उदास कवी, नकारात्मक कविता लिहिणारा, वास्तवावर चिडलेला. पुरस्कृत कवी म्हणजे साहित्य संस्थांद्वारा ज्याला मोठे ठरवले जाण्याचे सारे प्रयत्न होतात तो. तिरस्कृत कवी, स्ववर्तनामुळे प्रकाशक, संपादक, समीक्षक यांच्यात नावडता पण उच्च प्रतिभावंत असा कवी. शासकीय कवी, ज्यांच्यामुळे कवी संमेलन घडते तेथील अधिकारी जेव्हा आपल्या सादर करतात ते म्हणजे शासकीय कवी. नंतर अचाट कवी म्हणजे भरकटलेल्या कल्पना लिहिणारे. आणि पुचाट कवी म्हणजे सन्मान मिळाला तरी आयत्या वेळी अवसान गाळणारे. अमान्य कवी म्हणजे लोकप्रिय पण समीक्षकांनी अनुल्लेखलेला. आणि अनुल्लेखित कवी म्हणजे कितीही लिहिले तरी जाणकार टाळतात तो. म्हणजे इतकं सुंदर विडंबन ज्या पद्धतीने या लेखकांनी लिहिलंय या थट्टा मस्करी या त्याच्या पुस्तकात, की ते मुळातून वाचायला पाहिजे. मला असं वाटतं की हा विनोद कळण्यासाठी तरी मुळात एक मराठी साहित्याची थोडी जाण पाहिजे, थोडी भाषेची समज पाहिजे. पण तरीही ज्यांची ती समजा नसेल त्यांनाही हे आपण पुस्तक गिफ्ट करायला पाहिजे, कारण विनोदामुळे ते त्या साहित्याकडे वळतील किंवा ते त्यांना कळेल की जसं या संत साहित्याचे जातात आता उल्लेख आहे, खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी लिहिलंय. त्यांचा जो सोशल व्ह्यू पॉइंट आहे तो साधारण त्यांच्या पिढीतील पुरुषांचा जो असतो त्याच्यापेक्षा ब्रॉड आहे. काही ठिकाणी मला थोडं पुरुषप्रधान वाटतं. आता त्यांचं पत्नी पुराण नावाचंही पुस्तक आलंय, तेही खूप छान आहे. त्यात हीच शैली पण मॅग्निफाईड अशी व्हर्जनमध्ये. पण त्यातही असं मला वाटलं की जेंडर क्रिटिसिझमच्या नजरेतनं जर त्या पुस्तकाकडे पाहिलं तर आपल्याला कदाचित काही आक्षेप नोंदवता येतील. आणि इथे देखील असं मला वाटतं की स्त्री कधी कधी थोडीशी स्टिरिओटायपल त्यांच्याकडनं दाखवली जाते. पण एवढं एक वगळण्यास मला असं वाटतं की खरंच समाजाचा साकल्याने त्या विनोदात विचार आहे. आणि हे सोपं नाही. कुठलाही लेखक हा मुळात आधी माणूस असतो. तो ज्या समाजात वाढला, ज्या संस्कारात वाढला, त्या सगळ्यासह हाडामासाचा असतो. तो गुणदोषांसह असतो आणि त्याच्या लेखनातही ते सगळं उतरत असतं. त्यामुळे तो संत नसतो. इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे आपणही फार अपेक्षा अशी करू नये. पण खरोखरीच 1-2 असे मला जाणवले ते मुद्दे वगळता मला वाटतं की समाजातल्या अनेक घटकांना स्पर्श करत हा विनोद जातो. त्यांना तो अव्हेरत नाही, हे देखील फार महत्वाचं आहे. आणि हेच या मला वाटतं पुस्तकाचं फार मोठं श्रेय आहे. जरूर बघत राहा आपला बुक ब्रोचा हा उपक्रम जो आहे तो. जे आता इथे नवीन व्ह्युअर्स असतील तुम्हाला सांगतो की आपल्या आधी भरपूर भाग होऊन गेलेत, त्यामुळे तुम्ही आधीचे आमचे सगळे 15 भाग बघा. काही इंग्रजी भाग असतात, काही मराठी भाग असतात. अशूच ट्यून्स हा माझा चॅनल असतो, त्यावर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट नक्की करा आणि भरपूर हसा. आयुष्य हे छान मोकळेपणे हसण्यासाठी देखील आहे. आणि पुलंनी जसं म्हटलं होतं की आयुष्य ही म्हणजे एक मोठी फसवणूक आहे, हे एकदा कळल्यानंतर हसवणूक हाच पर्याय करत राहतो. हे आपण सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे आणि मनापासून चांगलं जगण्यासाठी, चांगला संघर्ष करण्यासाठी चांगला विनोद जाणून घेतला पाहिजे. या नोटवर आज थांबूया. बाय.